महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आपलं हे चॅनल मराठीमध्ये आहे, ऑलरेडी आपलं हिंदीमध्ये ओपन माइंड गुरुजी आहे. तर आता आजचं सेशन कोणासाठी आहे तर सेकंड इयर इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता खास महत्त्वाचं आहे, कारण फर्स्ट इयरचा पेपर प्रॅक्टिकलचा ऑलरेडी झालेला आहे. आता येत्या सोमवारी म्हणजेच 21 तारखेला सेकंड इयरचा पेपर आणि त्या पेपरमध्ये ज्या पेपरमध्ये परीक्षेमध्ये प्रॅक्टिकलचे काही प्रश्न येणार त्यामध्ये जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते तुम्हाला आजच्या सेशनमध्ये मी सांगतो की नेमके कोणते येऊ शकते किंवा कोणती पॉसिबिलिटी, एक प्रकारची त्याला आपण गेसिंग पण म्हणू शकतो साध्या भाषेमध्ये साध्या शब्दामध्ये, आणि त्याची तुम्हाला आन्सर की PDFच्या स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल पण करून देतो. ठीक आहे, पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन अपडेट देणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. तर सेशन सेकंड इयरचं आहे, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या स्टेप आहे ऑलरेडी बघा, तुम्ही सेकंड इयरला गेलेला आहे, फर्स्ट इयरमध्ये ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. आता कसं आहे, प्रत्येक ठिकाणी सारखं प्रॅक्टिकल सारखी लेवल राहते प्रॅक्टिकलची किंवा पेपर घेण्याची पद्धत सर्व महाराष्ट्रात सारखी नाही आहे. कुठं कुठं तर एवढं खतरनाक आहे की डायरेक्ट पेपर म्हणजे पेपरचा दिवस आला की डायरेक्ट त्यांचा मार्क फिल केले जाते, इथपर्यंत कुठं कुठं वाईट परिस्थिती आहे. तर ते असो, तो नंतरचा विषय. सध्या जे ॲक्च्युअलमध्ये जे परीक्षा होते नियमाने ते तुम्हाला सांगतो की एक्झाम ज्या स्टेपमध्ये असतात ती पहिली स्टेप्स असते, म्हणजे 3 स्टेपमध्ये होते. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं असते की पेपर लिहायचा असते, परफॉर्म करायचा असते आणि शेवटी तुमचा वायवा होतो. ठीक आहे, ते स्टँडर्ड प्रोसिजर आहे, पण आता याच्यामध्ये मागे पुढे होत असतं, प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं. तरी पण या तिघांमध्ये सर्वात महत्त्वाची जे स्टेप जर म्हटलं तर ती आहे तुमची लिखाण करण्याची, म्हणजे प्रॅक्टिकल लिहायची. लिहावं लागतं, ते सर्वात इम्पॉर्टंट, कारण हा पुरावा असतो नेहमीसाठी म्हणजे 1 वर्षासाठी तरी कॉलेजमध्ये जतन करून ठेवला जातो. तर त्याच्यासाठी तो पुरावा असला पाहिजे, नाही तर मार्क मिळायचे 250 पैकी 250, पेपर कोरा. पेपर कसा असायचा, कोरा, असं व्हायला नको. त्याच्यामुळं तर हे तुम्हाला सांगतो की हे नेमकं याच्यामध्ये काय काय लिहिलं जातं तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, तरी पण शॉर्टमध्ये सांगून देतो की आपण प्रॅक्टिकलचं नाव मस्ट असतं, त्याच्यामध्ये टूल्स, इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट आणि मटेरियल जे आपल्याला लागते ते लिहिलं जातं. त्याच्यामध्ये डायग्रामची गरज असेल तर डायग्राम मॅक्स टाईम गरज पडतेच. त्याच्यामध्ये प्रोसिजर जर गरजेची म्हटलं तर ऑप्शनलमध्ये दिलेली आहे. ऑब्झर्वेशन टेबल पण ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे जर तुम्ही काय करताय प्रॅक्टिकल कसं आहे त्याच्यावरती डिपेंड करते, आणि कॅल्क्युलेशन पण या टेबलवरती डिपेंड करते. म्हणजे हे तीनही ऑप्शनमध्ये आहे. कधी कधी पेपरात प्रोसिजर लिहायला लावली तर लिहायचं, नाही तर प्रोसिजर ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये लिहायची नसते, आपण करताना लिहित असतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर रिझल्ट काय आणि तुम्ही प्रिकॉशन काय काय घेतलं एवढं नेमकं आहे. तर याच्यामधलं मी तुम्हाला जे PDF प्रोव्हाइड करून दिली ती इंग्रजीमध्ये असणार, तर त्याच्यातलं तुम्ही सहज टूल्स, इक्विपमेंट तुम्ही समजू शकता, सहज त्याच्यातली डायग्राम पण समजू शकते. का डायग्राम इंग्रजी मराठी अशी भाषेत नसते, डायग्राम असते, बरोबर आहे. आणि प्रॅक्टिकलचं नाव तर तुम्हाला समजतेच जसं दिलेलं आहे तसं. ठीक आहे, मी आता तुम्हाला समोर सांगतो, त्याच्या पहिले एक डिस्क्लायमर देऊन देतो. आता जे काही मी प्रॅक्टिकल सांगणार आहे ते मी आपला एक अंदाज सांगणार आहे, एक मी आपला अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे की नेमकं कोणते प्रॅक्टिकल येऊ शकते. सर्वात मोठं काय डिस्क्लायमर आहे ते लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे, आता जी सुरुवात करता आपण तो कोणत्या इयरचा आहे, सेकंड इयरचा प्रॅक्टिकल आहे, 2025 करता लक्षामध्ये ठेवायचं, म्हणजे नवीन सेशन आहे नवीन वर्षासाठी. ठीक आहे, तर पहिलं प्रॅक्टिकल जर तुम्ही बघितलं, आता याची PDF आहे तुम्हाला जशाच तशी, आणि हे जे तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड करून दिलेले आहे जे प्रॅक्टिकल येणार आहे ते निम्मीच्याच बुकमधला, म्हणजे निम्मीचं जे पुस्तक आहे प्रॅक्टिकलचं त्याच बुकमधले आहे, इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे. त्याच्यातनं मी तुम्हाला PDF तुम्हाला क्रॉप करून दिली, बरोबर जे येऊ शकते ते, म्हणजे तुम्हाला त्याच्यातला डायग्राम वगैरे तुम्ही कामी करू शकता. प्रोसिजर तशी तुमच्याकडे मराठीचे बुक अवेलेबल असतात. ठीक आहे, पहिला आहे की आयडेंटिफाय टर्मिनल पार्ट्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टर्मिनल आयडेंटिफाय करायचे. एक तर तो काय येऊ शकते, DC अँड DC कनेक्शन ऑफ डिफरंट टाईप ऑफ DC मशीन. ठीक आहे, डिफरंट टाईप ऑफ DC मशीनचं राहू शकते. एक तर DC मशीन राहील किंवा ऑरमध्ये 3 फेज AC मोटर राहील. म्हणजे बघा, प्रॅक्टिकल करायचं एकच आहे, फक्त मोटार बदलू शकते त्याच्यामध्ये, म्हणून मी ते ऑरमध्ये टाकले, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये दोघांपैकी एक. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जर बघितला तो आहे डिटरमाइन द इफिशियन्सी. ठीक आहे, कशाची, एकतर स्क्विरल केज इंडक्शन मोटर बाय ब्रेक टेस्ट. कोणती टेस्ट, ब्रेक टेस्ट. आणि इथं तुम्हाला दिला आहे की कोणत्या एक्झरसाइजमध्ये, जो नवीन सिलेबस आहे त्या सिलेबसप्रमाणे या नंबरवरती ते प्रॅक्टिकल अवेलेबल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हाच प्रश्न इफिशियन्सी काढायची आहे, तर या स्क्विरल केजच्या ठिकाणी 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर आहे. फक्त काय, मोटर सारखीच आहे, फक्त इथं काय लिहिलं आहे, ब्रेक टेस्ट लिहिलाय, आणि दुसऱ्या भाषेमध्ये काय लिहिलं आहे, एक नो लोड टेस्ट आणि ब्लॉक रोटर टेस्ट, म्हणजे 2 टेस्ट ॲड झाल्या. तर हे दोघांपैकी एक असू शकते, म्हणून मी मधामध्ये काय ठेवला, इथे ऑर ठेवला. म्हणजे कसं आहे, प्रॅक्टिकल सारखे असतात, फक्त एक बदललं की प्रॅक्टिकलचं नाव बदलून जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ऑरमध्ये ठेवला आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे समजा की दोन्ही प्रॅक्टिकल एकसारखे असल्यासारखे, त्याच्यामुळे त्याला ऑरमध्ये टाकले. त्याच्यानंतर तिसरं प्रॅक्टिकल आहे
तिसरं की कंटिन्युटी टेस्ट करायचे कोणासाठी, एक तर DC मशीनसाठी किंवा दुसरं जर बघितलं बघा तिथे ऑर लिहिलेला आहे, दिसतंय तुम्हाला ऑर लिहिलेला आहे. पुन्हा दुसरं काय होऊ शकते की टेस्ट कंटिन्युटी पुन्हा तेच सेम टू सेम कोणासाठी, 3 फेज इंडक्शन मोटरसाठी. ठीक आहे, पुन्हा त्याच्यामध्ये ऑर आहे किंवा त्याच्या ठिकाणी तुम्हाला असं म्हणू शकते अल्टरनेटर म्हणू शकते. काय म्हणू शकते म्हणजे 2-3 प्रश्न आहे, तीनही सारखेच, फक्त काय होत आहे मोटर बदलत आहे. म्हणजे हा काय झाला, हा एक प्रश्न. तिसरा प्रश्न, त्याच्यानंतर चौथा प्रश्न की डिटरमाइन द लोड परफॉर्मन्स अँड व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ 3 फेज अल्टरनेटर. कोणाचं 3 फेज अल्टरनेटरचं व्होल्टेज रेग्युलेशन काढायला येऊ शकते. त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे कनेक्ट, स्टार्ट अँड रन द अल्टरनेटर अँड बिल्टअप द व्होल्टेज. ठीक आहे, व्होल्टेज बिल्टअप करायचा आहे, अल्टरनेटरला रन करायचा आहे, रन करून तुम्हाला व्होल्टेज त्याच्यातनं आउटपुट काढायचं. असे तुम्हाला 5 प्रॅक्टिकल आहे. तुमच्या पेपरमध्ये हार्डली 3 प्रश्न येतात, तेही 250 मार्कासाठी. आता हे जे सर्व आहे तुम्हाला आन्सर याचे सरळ PDF मी तो अवेलेबल करून दिलेली आहे, ती इंग्रजीमध्ये आहे. आता ते डाउनलोड कुठनं करायची, तर ती PDF फ्रीमध्येच आहे. एक तर तुम्हाला काय करावं लागेल, आपलं चॅनल आहे कोणतं, CST लॉन्चपॅड. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला जर स्पर्धा करायची असणार तर तुम्हाला या चॅनलला नक्की यायचं काम पडणार आणि सर्व स्पर्धा आपली या चॅनलवर चालत असते. ठीक आहे, तर हे यूट्यूब पण चॅनल आहे आपलं, सोबतच टेलिग्रामचं पण चॅनल आहे आणि व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे. तुम्ही व्हॉट्सअपमध्ये जाऊन चॅनल सर्च केलं तरी तुम्हाला दिसणार, तिथे ती PDFची लिंक मिळून जाईल. किंवा सर्वात सोपं की तुमच्या सर्वांजवळ जवळजवळ होते तिथपर्यंत टेलिग्राम आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही जुळलेले पण आहे, तिथे पण CST लॉन्चपॅडवरती काय करतो मी, याची आन्सर की टाकून देतो, सेकंड इयरची हे टाकून देतो, कशाची, निम्मीचीच PDF टाकून देतो तुम्हाला आन्सर की म्हणून PDFच्या स्वरूपामध्ये. तर ती काय करू शकता तुम्ही, डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, तर हे प्रॅक्टिकल होते आपले एकदम महत्त्वाचे तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे. ठीक आहे, जर सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करायचं, सेशनला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करायचं, शेअर करायचं, जेणेकरून त्यांना याची मदत व्हायला हवी. जे सिरियस आहे, जे दलिंदर आहे, त्यांचं आपल्याला काही करायचं नाही. जे खरंच अभ्यास करण्यात रुची ठेवतात किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा किंवा तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये टाकून दिलं तरी चालेल. ठीक आहे, तर इथे या सेशनला थांबवतो आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून कोणतेही नोटिफिकेशन तुमचं मिस व्हायला नको. ठीक आहे, इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.